हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्ही कुठेतरी जातोय, कुठे काय ते तुम्हाला आता पुढे थोड्या वेळात समजेलच. वाजले आहेत सकाळचे 9:30. चहा वगैरे केला आणि तसंच बाहेर पडलो. कुठे जातोय काय ते तुम्हाला आता पुढे समजेलच. सो चला, तुझं बघा काय चाललंय. मनू मनू हाय काय? हाय हाय. आम्ही निघालो फ्लॅट बघायला. ऊन बाकी मंडळी. प्रिशू आतमध्ये आणखी फ्लॅट तर लागायचेच आहे. वातावरण सो बघा वातावरण किती छान आहे ना. तर आम्ही फ्लॅट्सकडे जातोय. माझ्या घराच्या शेजारीच हे फ्लॅट्स आहेत. इकडे ना सकाळी फिरायची सुद्धा खूप मजा येते. मी प्रेग्नेन्सीच्या टाईमला इकडे फिरायला यायचे आणि खरंच खूप छान वाटत होतं. वातावरण नेहमीच खूप प्रसन्न असतं इथलं. माझ्या घरापासून थोडं लांब वाटते पण ठीक आहे. बघा ही आमची बाकी मंडळी चालत येतात आहे. तर आम्ही फ्लॅट बघायला जातोय. मी तुम्हाला फ्लॅट दाखवते. बघा ही गॅलरी, 2 गॅलरी आहेत फ्लॅट्सला आणि खूप सुंदर असा फ्लॅट आहे. हा हॉल आहे. इकडनं मेन एंट्रान्स बघा, मी व्यवस्थित दाखवते. ही प्रिशू माझ्या मागे मागे फिरती आहे, सो त्याला इग्नोर करा. हा हॉल आहे आणि जसं मी तिकडे दाखवलं तर ती गॅलरीसुद्धा खूप छान अशी आहे. आणि त्यानंतर मग बाहेरचं जे वातावरण आहे इथनं ते खूप छान दिसतं. इकडे आहे किचनसुद्धा खूप छान आहे. अगदीच छोटा असा स्पेस नाही, खूप व्यवस्थित किचन आहे. 2 व्यक्तींसाठी म्हणजे एकाच फॅमिलीसाठी हे खूप छान आहे. तिकडे लॅट्रिन बाथरूम वगैरे आहे. ही जी आहे ही बेडरूम आहे. बेडरूमसुद्धा अगदीच लहान नाही, बेडरूमसुद्धा व्यवस्थित आहे आणि बेडरूमला सुद्धा गॅलरी आहे. इथूनही व्ह्यू खूप छान दिसतो. बघा तिकडे किचनची खिडकी म्हणजे प्रशस्त आहे अगदी आणि हवा खेळती राहते. पूर्व साईड आहे ही, छान घरं वगैरे दिसतात. आणि आम्हाला हा फ्लॅट ना खूप म्हणजे खूप जास्त आवडलेला. बजेटमध्ये सुद्धा होता, पण बघूया आम्ही हे फायनल करतो की नाही. एकंदरीत सर्वांनाच हा फ्लॅट खूप आवडला. तर चला मी आता पटापट फ्लॅट बघते आणि फ्लॅट बघितल्यानंतर मग बाहेर पडल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला मनी माऊ आईजवळ जात्या कारभार. सो आम्ही फ्लॅट बघितला. आता आम्ही जातोय दुसरीकडे घर बघायला. ऊन खूप जास्त आहे, खूप म्हणजे खूप जास्त. वाजलेत 9:30 पण तरी सुद्धा ऊन प्रचंड आहे. सो चला आता दुसरीकडे जाते. तिथे गेल्यावर शूट करेल की नाही माहिती नाही, पण बाकी पूर्ण डिटेल तुम्हाला देते. कुणासाठी आहे, काय आहे, कसं आहे. सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. म्हणू बाकी मंडळी. मी कोणाच्या झाडाचे फुलं तोडू शकते. तिथं फुलाचा काहीच प्रॉब्लेम नाही. किती सुंदर सुंदर फुलं आहे. प्रिशूचं इथे मामासोबत छान खेळायचं चाललेलं आहे. तिला ना असं आता भाऊ करायला खूप आवडते. आपल्या मागे येऊन बसते किंवा उभी राहते आणि मग आपल्याला अशी वाकून बघते. इतकं छान वाटतं ना तिच्यासोबत. तसं तिला मामा आणि बाबा दोघंही खूप जास्त आवडतात आणि त्यांच्यासोबत ती अशी छान खेळते आणि मग जे खुदू हसते ना, तर असं आहे. सो आम्ही आलो आहे आता गावाला, म्हणजे देवदर्शनाला. ही आमची बंडरी आणि आता आम्ही जातो दर्शनाला. सो खूप सुंदर असं मंदिर आहे. दोघं मामा भाची बघा कसे पुढे पुढे चाललेले आहेत. कुठे बाहेर गेलं की प्रिशूचं असं आहे, तिला एक तर बाबांकडे राहायचं असतं किंवा मामाकडे राहायचं असतं. आमच्या बाकी कोणाकडे तर तिला यायचंच नसतं. आता हे ना खूप सुंदर असं मंदिर आहे. आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो. बऱ्याच दिवसानंतर आलो म्हणून खूप छान वाटत होतं. आणि वातावरण इकडलं तर काही विचारूच नका. नदी आहे आणि नदीला पाणी बघा किती आहे. वाटतच नाही की एवढं पाणी आहे. आम्ही इथे छान दर्शन वगैरे केलं, छान एन्जॉय केलं, फिरून फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर परत जायला
फिरायला निघालो. विशेष आम्हाला इथे काय आवडतं माहिती आहे की हे गावाचं वातावरण, गावाकडले रस्ते वगैरे या सर्व गोष्टी इथे आल्यानंतर ना प्रॉपर गावाची फिलिंग येते. आता आम्हाला गावाला जाणं काही होत नाही, म्हणजे माझ्या आजोबांच्या गावी, पण इथे जेव्हाही आलो ना तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं. कारण बघा गावाचे घरं, तिथला मातीचा सुवास वगैरे सर्वच गोष्टी ना खरंच खूप वेगळ्या असतात. त्या आपल्याला शहराला अजिबातच बघायला मिळणार नाही. तिथल्या वाड्याचं वातावरण वगैरे सुद्धा आम्हाला खूप जास्त आवडतं. त्याच्यामुळे आम्ही मध्ये मध्ये चक्कर मारतच असतो. सरा आता इकडलं आटपलंय तर आम्ही पटापट जातोय घरी, कारण बाकी ही कामं आहेत. सो आम्ही सकाळी आधी फ्लॅट बघून आलो, त्याच्यानंतर काही घर बघायला गेलो. बाकी मग तिकडे काही शूट नाही करू शकले. आणि त्याच्यानंतर आता गावाला जाऊन आलो. जसं मी बोलली गावाला जायचं होतं, तिकडे गेलो. तिकडे दर्शन वगैरे छान झालं. तिकडनं घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग आता चेंज वगैरे केलं, फ्रेश झालं, थोडं शॉपला आले. कारण मला आणि ताईला आम्हाला वॅक्स करायचा आहे, परत फेशियल वगैरे करायचं आहे. म्हटलं इथे केल्यापेक्षा घरी घेऊन जाते, कारण प्रिशू घरी त्यांना काहीच करू देणार नाही. बाकी आज आहे माझ्या भावाचा बड्डे. सो बड्डे सेलिब्रेट करायचा आहे, त्याचं सरप्राईज प्लॅनिंग करायचं आहे. विचार तर खूप काही आहे, पण जसं ठरवलं तसं काहीच होत नाही. म्हणून विचार केला की जाऊ द्या, आता प्लॅनिंग काहीच नाही करू, जे जसं जसं होतं तसं तसं करूया. आणि आता असा विचार करते की जाताना केक घेऊन जाते सोबत. त्याला आत्ताच विचारलं की तू कुठे जाणार आहे का, तर तो बोलला मी कुठेच जाणार नाही. त्याच्यामुळे घरी फ्रीजमध्ये केक ठेवायचा काही चान्स नाही, पण बघते कसं काय होतं आहे तर. आणि असं ठरलेलं फक्त की आता आलेला आहे तर पाणीपुरीचा प्लॅन करायचा. सेलिब्रेशनचा ॲज सच आमच्या डोक्यात काहीच नाही आहे, कारण इच्छा नव्हती. त्याच्यामुळे मग पण म्हटलं जाऊ दे, काही ना काहीतरी करायचं. तर असं आहे. आता आम्ही आमचं सर्व सामान वगैरे घेतलेलं आहे. वॅक्स हिटर वगैरे सर्व घेतलं. दोघींनाही वॅक्स करायचं होतं. माझं खूप दिवसाचं पेंडिंग होतं, म्हटलं तिच्यासोबत मी करते, म्हणजे तिला करून मागते. तर असं आहे. चला आता घरी जातो आम्ही. आता आधी तर जाताना केक बघून जाते, आणि घरी गेल्यानंतर बघूया मग कसं काय होतं. तर बलून्स वगैरे काढून ठेवलेले आहे. बलून्स कुठे आहे बघा. महाराणी एकदम मारामार बसलेला आहे बघा. बलून्स वगैरे काढून ठेवलेले आहे. तिला सुद्धा मी सोबत घेऊन आली, सोबत दोघींचं. आणि आता आमचं असंच चालणार आहे. ती इकडे शिफ्ट झाल्यानंतर मग आमची मज्जाच वेगळी आहे ना ग. हो. कसं वाटत आहे? मस्त, छान. थोडंसं वेट आहे. सो शिफ्टिंगला थोडासा वेळ आहे. आमचं सुरू आहे घर बघणं. जसं मनासारखं जर मिळालं तर आम्ही लवकरच ट्राय करू. तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. आम्ही तिथे काय काय चेंजेस करणार आहोत, परत काय काय प्रिपरेशन्स करणार आहोत राहायला जायच्या आधी वगैरे, हे सर्व. सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. आजचं बड्डे सेलिब्रेशन कसं काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते, आणि बाकी पुढे व्हिडिओमध्ये काय होतं ते सुद्धा बघूया. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो आम्ही केक बघायला आलो आहेत. एवढी छान छान व्हेरायटी होती ना, आम्ही खूप कन्फ्यूज झालो. पण आम्ही रसमलाई केक घेतला आहे. कुठला ते मी तुम्हाला पुढे दाखवेल. घरी आल्यानंतर आधी तर आम्ही आमचं फेशियल वॅक्स वगैरे करायला घेतलं. वॅक्स करून घेतलेला आहे. माझं ती करून देत होती आणि तिचं मी करून देत होती. आधी बोलले तिला की माझं फेशियल करून दे, कारण मग नंतर पिशू जेव्हा जास्त चिडचिड करायला वगैरे लागते, ती मला भूक लागते, त्यावेळी तिने मला करू दिलं नसतं. त्याच्यामुळे आता तिचं मूड छान होतं, तर म्हटलं चल आधी माझं करून दे. आमचा वॅक्स करून झालेला आहे, ते मी शूट करायचं विसरून गेली. माझं इकडे फेशियल सुरू, मॅडमचं बघणं सुरू, नात्याचं तिकडे लहान बाळाचं धुम्म चाले खेळणं सुरू. बिफोरचा फोटो काढायला लागत होता आपण ना तेव्हाचं शूटिंग. हो यार, पण त्याच्यावर थोडंसं सेटिंग केली होतं. आम्ही नेमकं बिफोरचा फोटो काढायचा विसरलो. सो फायनली पॅक लावून झालेला आहे. मी किती भूत दिसते ना, पण मला खूप खुशी होत होती, कारण मला खूप दिवसाचं करायचं होतं, पण करून द्यायला कुणीच नव्हतं. आता गालाच्या तिथे थोडंसं निघाल्यासारखं वाटतंय. नंतर मी त्याला परत व्यवस्थित करून घेतलेलं, आणि ती मॅडम तिकडे फेशियल करून दमलेली बसली. चला आता सुरू करायची आहे पाणीपुरी, म्हणजे माझा पॅक सुकेपर्यंत. इथे मी पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक करायला. माझी प्रिशू मात्र निवांत झोपली आहे. बाकी सगळं सामान घेतलेलं आहे. इथे काय काय घेतलं आहे कसं ते मी तुम्हाला दाखवतेच. पाणी घेतलेलं आहे. इकडे चाट मसाला, पाणीपुरी मसाला वगैरे घेतलेला आहे. पेस्ट माझ्या काढून रेडी आहे बघा. पाणीपुरी मसाला आहे, चाट मसाला आहे, काळं नमक आहे, साधं मीठ आहे, इकडे जिऱ्याची पूड आहे, पाणी आहे. तर पेस्ट दोन वेगवेगळ्या
का आहे ते सांगते. पुदिना आणि कोथिंबीर आम्ही एकत्र बारीक केलेलं, जे तुम्हाला डार्क दिसतंय ना ते आहे ते, आणि हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे एकत्र बारीक केलेलं, जे हे मोठं आहे, जे मी बोट दाखवते ते. तर आधी जिरापूड टाकती आहे. इथे पाणी ताई बनवत आहे, मी शूट करत आहे. आम्ही दोघींनी मिळूनच ते केलेलं, पण तिच्या हातच्या पाण्याला टेस्ट ना खूप भन्नाट असते, त्याच्यामुळे मग तिच्या हाताने बनवतोय. तिला थोडं तेज लागते आणि आम्ही बाकी सर्व थोडं फिकं खातो, पण खूप टेस्टी असं पाणी बनवते ती. सो म्हटलं चल तयारी मी करून देते आणि पाणी तू बनव, असं आहे. तर आधी आम्ही जे मिरची, आलं, लसूण काढलेलं ते मी एकत्र केलेलं आहे. नंतर तिने पुदिना आणि कोथिंबीरचं बारीक होतं ते टाकलं. आता तिचं म्हणणं होतं की जास्त पुदिना नाही टाकायचा, त्याने टेस्ट कळवट लागते, त्याच्यामुळे आम्ही तिचंच ऐकलं आणि खरंच तसंच झालं. आधी आता इथे तिने जिरापूड टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आत्ता टाकत आहे पाणीपुरी मसाला. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. तर बघा आम्ही किती पाणीपुरी मसाला टाकतो इथे. पाणीपुरी मसाला टाकल्याने थोडी टेस्ट तशी येते, पण जेव्हा आपण बाकी काही न टाकता फक्त पाणीपुरी मसाला टाकतो ना, तर त्या पाण्याची एवढी काही खास टेस्ट येत नाही. त्यामुळे इथे आम्ही बाकी सर्व इथे टाकतोय, जे जे दिसतंय तुम्हाला ते. आता यामध्ये चाट मसाला टाकतोय. चाटचा कुठल्याही आयटममध्ये चाट मसाला असला ना की त्याची चव खरंच खूप जास्त छान लागते. तुम्ही बघताय आम्ही किती टाकतोय, अगदीच जास्त टाकलेलं नाही आहे. आता इथे काळं मीठसुद्धा टाकतोय आणि साधं मीठसुद्धा टाकतोय. काळ्या मिठाने सुद्धा एक खूप छान अशी चव येते आणि साधं मीठ तर बरं लागतंच. प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते, पण हे पाणी ना असं कॉमन झालेलं. आणि मग आम्ही ज्याला जास्त तिखट लागतं त्याच्यासाठी वेगळं इथे जे दिसतंय ना हिरव्या मिरचीचं काढून ठेवलेलं ते वेगळं ठेवलेलं आहे. तर चला, मीठ टाकून झालं, काळं मीठ टाकून झालं, साधं मीठ टाकायचं चाललेलं आहे. पाणी एवढे जास्त बनवतोय कारण आम्ही खाणारे आहोत 8 जण, त्याच्यामुळे एवढं पाणी तर लागेलच. आणि प्रत्येकाला पाणी वेगवेगळं देणार आहोत, कारण प्रत्येकाला कमी जास्त लागतं, त्यामुळे मग प्रत्येकजण आपापल्या सोयीने करतं. आता यामध्ये लिंबू टाकत आहे. लिंबाणीसुद्धा टेस्ट खूप जास्त छान येते. आणि हे झाल्यानंतर आम्हाला करायची आहे केक कटिंग. केक कटिंगची पूर्ण तयारी झाली, घरच्या घरीच करतोय. आधी तर त्याला सर्वजण औक्षण करून घेत आहे. अनायसे आम्ही 5 जणी होतोच, बाकी त्याचे मित्र बोलवायचे आहेत. आत्यानंच दिलेला आहे फोटो. तर आईने औक्षण केलं, आत्याने सुद्धा औक्षण केलं, ताईने सुद्धा औक्षण केलं, माझी बहीण सुद्धा करणार आहे, मध्ये मी सुद्धा केलं. पण माझं मी शूट करू दिलं नाही. त्याचं रिझन असं की माझा अवतार खूप जास्त डेंजर होता. तयारी करायला वेळ होता, पण आम्ही तयारी केली नाही कारण घरच्या घरीच करणार होतो, त्याच्यामुळे मग तर इथे सर्वांनी औक्षण करून घेतलं. अनायसे 5 जणी होतो. प्रिशूसुद्धा खूप छान खुश राहत होती. आता माझी बहीण इथे औक्षण करते. आधी जिने केलं ती माझी आत्ते बहीण. पारच्या मित्रांना बोलवायचं चाललेलं आहे. प्रिशूसुद्धा घरच्याच ड्रेसवर होती. अगदी सर्वच आम्ही घरच्या ड्रेसवर होतो कारण घरच्या घरीच औक्षण करायचं होतं. तर चला, आता औक्षण झालेलं आहे. आता बाकी प्रोग्राम. दिला दीदी ओम. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पार्थू, हॅपी बर्थडे टू यू. चारा ना रे मित्र मंडळी, अरे चारा लाजू नका. डॉन चाकून काढून राहिला केक. पांडेपोरा इकडे गट्टू घेऊन बापरे, आयुष तर अख्खा फुलच दिलं मित्राले. जीवलं काय त्याचा तो जीवलं काय ना बापा. आता नातीचा नंबर बाई, तिच्या तोडून चाल. मामा मामा घे, हॅपी बर्थडे मामा पप्पा. मला वाटतं असं शर्ट मी 5 जवळ पाहिलं. अच्छा, त्याला घेऊन दिलेला आहे का? असं आहे, मस्त आहे. पण ऋषीला एखादं काम सांगितलं, ऋषी दुसऱ्या दिवशी ते काम करते. लढू नको फक्त मामा न लढू.
तर चला, केक कटिंग झाल्यानंतर घरच्या घरी इथे पाणीपुरीचा प्रोग्राम. मुलांसाठी आम्ही वेगळं काहीतरी करणार आहोत, त्याच्यामुळे इथे मुलं दिसणार नाही. सो त्याला मुलांनासुद्धा त्यासाठी खूप सॉरी. तिकडे प्रिशूचं वेगळंच चाललेलं आहे, इकडे आमचं चाललेलं आहे. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर इकडे लक्ष देऊन एवढं सर्वांचं काय बघायचं चाललं आहे ना, आधी मी तुम्हाला ते दाखवते. आत्याची इच्छा होती हॉरर एपिसोड बघायचा, म्हणून इथे CIDचा हॉरर एपिसोड बघतोय, पण त्यामध्ये त्यांना भूतभूतीन काही दिसली नाही. आणि हे जे दिसतंय ना खाली एवढा सर्व जो पसारा आहे ना, हा पसारा फक्त आता माझ्या एकटीच्या नावावर आहे आवरायचा, कारण सर्वांचं खाऊन झालं आहे. प्रिशू माझ्या मांडीवर होती मध्ये, त्याच्यामुळे मग मला स्लो खायला गेला आणि म्हणून मग आता हे सर्व मला आवरायचं आहे. चला आता मी पटापट आवरते. सो आता मी शॉपला आलेली आहे. आता तुम्हाला वाटत असेल मी आत्ता कशाला शॉपला आली आहे. बघा तिकडे मागे अंधार दिसतोय, कारण रात्रीचे वाजलेले आहेत 11. माझ्या क्लायंट आहेत त्या तिकडे चेंज करायला गेले आहेत, आता तुम्हाला दिसणार नाही. सो त्या तिकडे चेंज करायला गेले आहेत. मी व्हिडिओज बघत बसले होते, आधीचे व्हिडिओज फोटोज. तर मला एक गोष्ट आठवली, म्हणून म्हटलं चला आता हाच चान्स आहे ते बोलायला. तर माझे क्लायंट आहे हे, त्यांचा परवाचा प्रोग्राम आहे, उद्याला त्यांना गावाला जायचं आहे. सो त्यांचं असं होतं की त्यांना फेशियल आणि वॅक्स करायचं. पण मी आजचा पूर्ण दिवस शॉप बंद ठेवलेलं, कारण जसं मी आधी सांगितलं मॉर्निंगला आम्हाला फ्लॅट बघायला जायचं होतं, काही घरं बघायची होती, त्याच्यानंतर मग आम्हाला गावाला पण जायचं होतं. परत मग आज पार्थचं बड्डे सेलिब्रेशन माझ्या भावाचं, आणि आम्हाला ते आजच करायचं होतं, कारण नंतर मग त्यालासुद्धा वेळ नाही आहे. आणि मग आत्या वगैरे सर्व होत्या, तर विचार केला की चला आजच करते. तर मग असं काय अर्जंट क्लायंट असले तर मी त्यांना क्लिअर सांगते, त्यांना मी लटकून ठेवत नाही. त्यांना मी बोलले की पूर्ण दिवस तर माझं शॉप बंद राहील, कारण मला बाहेरगावी जायचं आहे. मॉर्निंगला पॉसिबल होणार नाही, कारण मला माहिती आहे फ्लॅट बघण्यात, घर वगैरे बघण्यात खूप जास्त वेळ जातो, कारण आमचं शिफ्टिंगचं चाललेलं आहे. तर म्हटलं खूप म्हणजे वेळ जाईल, सो मला आज जमणार नाही. आणि त्या म्हणाला रात्रीला बघू. तर मी म्हटलं माझ्या भावाचा बड्डे आहे, सो रात्रीला सुद्धा मी बिझी आहे, तर मला माहिती नाही किती वेळ होईल. सो त्यांचं असं होतं की मी त्यांना रेफरन्स दिला दुसरीकडला, पण त्यांचं असं होतं की नाही तुम्हाला रात्रीला 11-12 जरी वाजलेत ताई तरी सांगा, मी तेव्हा येईल. पण मला ते ठीक नव्हतं वाटत, पण मी बोलले की चला ठीक आहे, तुमची इच्छा आहे. त्यांना वॅक्स करायचं होतं, फेशियल करायचं होतं. आता बघा इथे सर्व तसंच आहे, वॅक्स केलं सो इथं सुद्धा तसंच आहे. हे फेशियलचे बाउल वगैरे मी आत्ताच धुवून ठेवलेले आहे, आणि इकडे सुद्धा स्पंज वगैरे सर्व मी आत्ताच धुवून ठेवलेत. सो त्यांचं असं होतं की आजच करायचं, आणि मी बोलले की चला ठीक आहे. मग मी घरी, आमचं जवळपास 9-9:30 वाजलेत आम्हाला. त्याचं केक कटिंग, त्या पाणीपुरीचं वगैरे सर्व रेडी करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे बाकी कोणाला बोलवलं नाही, फक्त फॅमिली आणि त्याचे काही मित्र, असं आम्ही केक कटिंग केलं त्याचं, आणि घरीच पाणीपुरीचा प्रोग्राम बनवला, कारण मुलांना इडली खायची इच्छा होती. पण आज काही इडलीचं झालं नाही. सो आई बोलले की आपण म्हणजे मुलांनी त्याचा बड्डेचा केक कट केल्यानंतर सांगितलं की काकू इडल्या करायच्या, तर मग आई बोलली की ठीक आहे तुमच्यासाठी इडल्या करते ना. आता मग वेगळा असा प्लॅन आमचा डिसाईड झालेला. सो मग ते झालं. त्याच्यानंतर मला इकडे यायला जवळपास 9:45 वगैरे वाजले. प्रिशूला मी घरी बाकीच्यांमध्ये गुंतून ठेवलं, कारण मी तिला जर दुसरा म्हणजे नवीन ड्रेस घालून जाताना दिसली असती ना, ती मागेच लागली असती. म्हणून मी बघा घरच्याच कपड्यावर शॉपला आलेली आहे. कसं बसं चेंज केलं, शॉपला आली. आता त्यांचं वॅक्स झालं, त्यांचं फेशियल झालं, त्या तिकडे चेंज करत आहेत. तोपर्यंत म्हटलं चला व्हिडिओ म्हणजे बनवते, म्हणजे जे काय सांगायचं होतं मला ते सांगते, कारण मी तुम्हाला दाखवते. बघा त्यांचा शूजसुद्धा बाहेर आहे. आता काही जणांना काय वाटतं की मी फक्त व्हिडिओमध्ये बोलते की क्लायंट आहे किंवा असं तसं, पण ॲक्च्युअल तसं काही नसतं. सो विचार केला की चला तुम्हाला ते दाखवून देते. असो, मेन ते नव्हतं. मेन हे होतं की मी शॉपला 9:30 वाजता आले, आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:15. मी आज आत्ता हा व्हिडिओ का बनवते ते सांगते आधी. बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळी माझं सण वगैरे असतात त्यावेळी मग मी रात्रीला शॉपला असते, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की मी रात्र होते तरीसुद्धा बाळाजवळ जात नाही, तर मग बाळाच्या दुधाचं कसं वगैरे ह्या सर्व गोष्टी. सो आज दिवसभरातलं मी तुमच्याबरोबर शेअर केलं, त्यात खोटं असं काहीच नाही आहे, पूर्ण शेअर केलं मी तुमच्याबरोबर दिवसभरातलं. आणि मला रात्रीला यावं लागलं, तर मी 9, 9:15, 9:30ला आलेले मी शॉपला. तर 9:15, 9:30 आलेली मी. अर्थातच 10:30, 11च्या आधी घरी जाणं शक्य नाही, कारण माझ्याकडे मशिनरी नाही आहे किंवा रोबोट नाही आहे की क्लायंटचं सगळं ते रोबोट करतील आणि मी फक्त बघेल. सो असं अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे आणि असं सुद्धा नाही की मला काम आहेत म्हणून मी फॅमिलीकडे दुर्लक्ष करेल, किंवा मग कामाचं कारण सांगून परिवाराकडे दुर्लक्ष करायचं ही फालतू मानसिकता माझी नाही आहे. त्याच्यामुळे ना मला हे म्हणायचं आहे की कधी कधी
कामाला महत्त्व द्यावं लागतं. बऱ्याचदा मी फॅमिलीलाच इम्पॉर्टन्स देते, पण कधी कधी असं असतं कामसुद्धा नाही टाळू शकत, कारण त्याच्या भरोशावरच पोट पाणी असतं. म्हणून मग मी जेव्हा केव्हा रात्रीला येते, मी खरं तर ते शूट करत नाही ब्लॉग्समध्ये वगैरे, मी ते शेअर करत नाही. आता तुम्ही बघता मागे अंधार झालेला आहे, मला जायचं आहे घरी, पण मी आज ते मुद्दाम शूट करते आहे की माझा पूर्ण दिवस कसा गेला. तुम्ही बघितलं आज पूर्ण दिवसात काम होते, मी फारसं शूट पण नाही करू शकले. रात्रीला त्याचा बर्थडे केला, 9:30 वाजता मी शॉपला आले, क्लायंट केले आणि आता मला परत घरी जायचं आहे. तर असंच असतं, मी बाळाजवळ एखाद्या वेळी नाही आहे याचा अर्थ असा नाही की मी पूर्ण दिवसभरच बाळाजवळ नव्हती. आज मी पूर्ण दिवस प्रिशूसोबत होती आणि प्रिशूच्या बर्थडेच्या वेळेला सुद्धा असाच सीन झालेला, फालतूपणा काहीतरी. तर मला तेव्हा हरतालिकेचे क्लायंट्स होते आणि मी जवळपास मला वाटते रात्रीचे 8:30 की 8:45ला काहीतरी शॉपला आलेले. मला 2-3 क्लायंट्स होते आणि मग मी घरी पोचले 10:30ला. आता ना मला हे समजत नाही की इकडल्या तिकडे गोष्टी असे फालतूपणा का होतो की मी 11 वाजले तरी प्रिशूजवळ नाही आहे. सो ते मुळात ते खोटं असतं. मी दिवसभर तिच्याजवळ असताना मी रात्री कुठे जायचं कुठे नाही, किंवा मी म्हणजे पूर्ण टाईम तिच्याजवळ असताना केव्हा मी माझ्या कामासाठी वेळ काढायचा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला याच्यामध्ये आवडत नाही कोणी बोललेलं, आणि माझ्या घरचे सुद्धा इंटरफेअर करत नाही, कारण काम कामाच्या जागी असतं, रिलेशन्सच्या जागी असतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकच व्यक्ती ज्याला खरोखर नात्यांची किंमत आहे ते कामातून नात्यांसाठी वेळ काढतातच. आणि मी जर मग तसं करते तर मला असं वाटतं की त्यात काहीच चुकीचं नाही आहे. माझे क्लायंट सुद्धा ती गोष्ट समजून घेतात. एखाद्या वेळेला मला जास्त क्लायंट्स असले तर माझी फॅमिली सुद्धा ती गोष्ट समजून घेते. दर 2 तासाला तिला दूध पाजायला आता ती 2-3 महिन्याची नाही आहे, 1 वर्षाची आहे. 1 वर्षाचं बाळ बऱ्यापैकी वरच्या जेवणावर लागतं, तिचं फीड बंद नाही आहे. आणि मला हे कोणालाच एक्सप्लेन करण्याची गरज नाही की मी तिला कधी फीड देते काय देते. हे असल्या फालतूपणामुळे ना पूर्ण मग गणितच बिघडून जातं सर्व. म्हणून आज मी हे मुद्दाम शूट केलं की वाजलेत रात्रीचे 11:30 तरी सुद्धा मी शॉपला आहे. याचा अर्थ असा नाही की मी आज दिवसभर तिच्याजवळ नव्हते किंवा मी 11 वाजले तरी अजूनच इकडे नाही. मी आले इथे 9:30ला आणि मला असं वाटतं फक्त 2 तास झालेले आहे. आता इथून माझं घर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. जर रात्रीला रस्त्याने गाड्या वगैरे नसताच फास्ट जर गेलं तर मी 7 ते 8 मिनिटात घरी पोहोचते. आणि मला असं वाटतं की 2 तास मी तिच्याजवळ नाही आहे याचा अर्थ ती वनात आहे असं नाही. तिचं जेवण दिलेलं आहे, ती छान TV पाहत बसलेली आहे, ती झोपायच्या आत मी घरी पोहोचते. सो असं आहे. तर असे काही ज्यावेळी असे फालतू मुद्दे येतात ना त्यावेळी मी विचार करते बऱ्याचदा बोलायचं नाही, पण मला असं वाटतं काही काही गोष्टींवरती बोलावंच लागतं आणि काही काही गोष्टींवरती गप्प राहिलेलं बरं असतं. म्हणून मी आता सलोनचं वगैरे दाखवत नाही, माझं रुटीन दाखवत नाही. त्याचं रिझन हेच आहे की मला कोणाला एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे की आम्ही काय स्ट्रगल करतोय, आम्ही कसं करून सर्व गोष्टी करतोय. तर ते सर्वस्वी तो आमचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येकच जण लाईफमध्ये स्ट्रगल करतात, प्रत्येकजण आपल्या पोटापाण्यासाठी काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करतात. सो मी काही विशेष करत नाही आहे, पण कधी कधी फॅमिलीला तर नेहमीच आपण इम्पॉर्टन्स देतो, कधी कधी कामाला इम्पॉर्टन्स देणं सुद्धा तेवढंच आवश्यक असतं आणि कामामधून फॅमिलीला इम्पॉर्टन्स देणं सुद्धा तेवढंच आवश्यक असतं. सो आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आम्ही फ्लॅट का बघतोय, का शिफ्टिंग करतोय वगैरे या सर्व गोष्टी मी नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगेल, कारण अजून आमचं ते फायनलाइज व्हायचं आहे. फायनल केल्यानंतर वगैरे सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करायचं. चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.